माझ्याकडनं एक मिस्टेक झालेली. मी जे म्हणले की दिवाळी आज आहे, जी आज नाहीये, जी उद्या आहे. आज हा आणि सॉरी मी बडीशॉप खाते आणि उद्या आहे. बघा यो कशी हसतीये. हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सॉरी मी खाती आहे. मी काय खाती तुम्हाला दाखवते. हे बघा मी मस्त चिवडा शेव खातीये आणि आली कोण श्यामभावी. सकाळचा फराळ मी करते. माझी आंघोळ ते झाली आहे मस्त. आज आहे दिवाळी, सो हॅपी दिवाळी गाईज. आणि आज आम्ही फटाके ते उडवणार आहे. नवीन कपडे ते घालणार आहे, फटाके उडवणार आहे. बिकॉज आज आहे नरक चतुर्दशी म्हणजेच दिवाळी, जी आपण संध्याकाळी आम्ही सेलिब्रेट करणार आहे. हा आज लक्ष्मीपूजनच आहे. आणि लक्ष्मीपूजन आहे म्हणजे लक्ष्मीची पूजा करतात संध्याकाळी. सो येस. आणि माझा मस्त फराळ चाललाय. मी आता माझ्या लक्षात होतं की मी जेव्हा घेताना की आपण हा ब्लॉग चालू करूया, मग नंतर मी विसरून गेले. पण आता खाताना शांभवी मला आठवलं बिकॉज ती आपला हा ब्लॉग बघतीये. वाव. हा सो त्यामुळे मला एकदम आठवलं की अरे मला पण ब्लॉग चालू करायचा होता. स्वतः चालू केला. बबी तू माझे सगळे ब्लॉग बघितलेत का? बायगन. हॅपी दिवाळी तर म्हण लोकांना. हॅपी दिवाळी लोकांना सॉरी सबस्क्रायबर. हॅपी दिवाळी. अजून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुला काय वाटतंय ह्या दिवाळी? काय अपेक्षा आहे तुला? काहीच नाही. कशी जावी? चांगली, वाईट, खराब? चांगली. तिला म्हणणं होतं एकदम की मी तिच्या ह्याच्यावर नेहमी काही ना काही आवाज किंवा असे हे टाकत असते. बिकॉज तू बघितलं ना ती अशी ब्लँक होते, अशी झोन आउट होऊन जाते. डायरेक्ट झोन आउट. की काय म्हणायचं होतं आठवतेच ती काय? आजी जेव्हा हसते तेव्हा पण ते वाला टाकते. हा ते तिला सूट करतं बिकॉज ते एकदम कॉमेडी तिच्यासारखं एकदम. ते वाटलंच तर मी आता टाकते तो बघा. आणि मैत्रिणीचा फोटो असा ती कॉमेडी आहे. आणि ती फक्त ते तुला बघते तुझ्या जगात ती आहे. बघितलं. बघितलं मैत्रिणीची म्हणून तिला फुटेज खायचं असतं. तिला असं आला घे क्या कर रही है यार. अवघड आहे गाईज. हा आता आलाय क्रिकेटवरनं. हा गेला होता क्रिकेटला. सकाळी आंघोळ ह्याची तुला दाखवायची होती यार. आंघोळ तुझी तू झोपेत होती. हा मी पण झोपेत होतो. मी अर्धा काशीलो. आणि तुम्हाला माहिती का हा याला मम्मीचा गप्पा दीदी. आणि एक बघा ये बंदी की अभी सुबह हुई है. अभी बजे है सुबह के 11:30 और ये बंदी अभी ब्रश कर रही है. अबे साले कळत आहे तुम्हाला? सकाळ पहाड झाली. कसं अरे यार कसं करत होता? असा नाचत होता तो. शेट कसं गेला हवं तर. हे बघा ही मुलगीची सकाळ. तोंड बघा अजून डोळे चोळणं चालू. ती सकाळ कधी होईल काय माहिती. जाडी कुठची. तर सगळ्यांचे सकाळी होऊन नाश्ते झाले तरी ही याद तशी. आणि शांभवी पण आवरून आलेली आहे.
व्हेरी गुड फॅमिली. काही सुचत नाही की काय करावं आता, कारण की जे काही करणार आहे आम्ही ते संध्याकाळी करणार आहे म्हणून. सो गाईज आता ऋग्वेदी आणि शिवाय आले तिकडे बघा. मी आता जेवते शांभवी रेकॉर्डिंग दाखव त्यांना. हॅलो मामी, आईला सांग पोचले सांग आईला. कोणाचं आहे ग? गॅलेक्सी 24 आहे का 25? अगं रेकॉर्डिंग चालू आहे. 25 का 24 आहे? 25 पण आलं. 24 बरं वाटतंय मला. सगळ्यात बेस्ट गुगल पिक्सेल. दीदीने व्हिडिओ काढायला लावलाय. हॅलो, हाऊ आर यू गाईज? आय डोंट नो युअर गाईज वेल. काय एवढेच खूपसुरत दिसते का माझ्यावर फोकस करतेस तू? ये ना बघितला एकदम गोड चेहरा, एकदम मिस वर्ल्ड वाटायला पाहिजे. गप्पा बस. सो गाईज माझ्याकडनं एक मिस्टेक झालेली. मी जे म्हणले की दिवाळी आज आहे, जी आज नाहीये, जी उद्या आहे. आज हा आणि सॉरी मी बडीशॉप करते. आणि उद्या आहे बघा कशी हसतीये. उद्या आहे लक्ष्मीपूजन आणि आज नव्हतं. मला असं वाटलं की आज उनो खेळताय तिथे सगळेजण. शिकवतोय अजून. तू पण खेळणार आहे का? तुझं नाव तर सांग, कोणाला माहितच नाही तू कोण आहे. कोणाचा मुलगा आहे तू? आणि ही कोण आहे? माझं नाव आहे ऋग्वेदी विशाल गुंडे. ओके. काय बोलली? बर. मी प्रीती प्रभाकर भोरे यांची मुलगी आहे. बर. उलट झालंय. हा नेहमी मम्मीची साईड घेत असतो आणि ही पप्पांची येते, पण आता उलट झालंय. काहीतरी असं होतं की आज मस्त नवीन कपडे घालून फोटो काढू. आज नाही ते उद्या आहे. शिट मला इथे काय झालंय, काय काय होतंय ना मला सध्या. आणि मी हे आता नवीन ट्रेंड आहे बघा हातात हे करू. हे लोक मला बघतात. जीपीटी नाही, जीपीटी मध्ये जीपीटी आहे का? चुकून निघलं तोंडात. चुकून. हा परिधीचाच भाऊ आहे दुसरा. चुकून निघायला. हा काय हवंय? तू असं त्याच्यावर नाचू नको, खाली बस. मला ते डेमॉन्स्ट्रेशन पिक्चर बघायचं होतं. त्या दीदीला विचार, ती फोन देते का बघ. वैभवीला. तिच्या फोन मध्ये ऍप येतो, माझ्याकडे नाही येतो. माकड चाळे काय करतोय शिवाय? बाय काय झालं? स्किप टाकलं ती. ओके. आणि गाईज हे आपले बत्ते. काय बोलतो शिवाय? येडा आलाय येडा. गाईज हा बत्ता आलाय आपल्याकडे. येडा रे. इसके पास भी ये लगता. शानी हसरी सायरनला हरवलं होतं आता तिने. शानी काय झालं? बघा खुशी काय बोलला? इनो इनो करताय काही ह्या गेमला. इनो वा व्हेरी गुड. हा शिवाय इनो येड्या किती येडा आहे. बोलली काय बोलला? एक गाणं
ए गाणेड्या बावड. सो गाईज आता वाजले आहेत 10:30 आणि दिवस एंड होतोय आणि मी इतकी भारी मिस्टेक हो गई असं झालंय माझं. खरंच मला असं वाटलं की आज दिवाळी, आज लक्ष्मीपूजन आहे, जीव दे. मी काय कॉन्फिडन्सने आज डिसाईड केलं की आज माहीत नाही मला आणि काही नाही, इतका जोक झाला आहे तो. आणि मग आता मी सगळं माझं आवरत होते म्हणून जरा कपडे बाकी होते, शूज मला माझे नीट वॉश करून ठेवायचे होते, मी ते सगळं केलं आत्ता. आणि आता मला माझी ही बुक सापडली, ही त्याच्यामध्ये माझे काही ड्रॉइंग्स काढलेत मी ते मला तुम्हाला दाखवायचे आहेत. म्हटलं की व्हिडिओ चालू करूया आणि व्हिडिओ एंड पण करायचा होता मला माहिती आहे, म्हणून म्हटलं की तुम्हाला एकदा दाखवू आणि मग एंड करूया व्हिडिओ. आणि मला ना ड्रॉइंगवरनं पहिले तुम्ही हे बघा, मी खूप बोलत असते मला माहिती, सॉरी. हे बघा, हे सगळे ना, या सगळ्या सगळे आउटडोअर्स हे सगळे माझे 3rd इयरचे कामं आहेत. हे सगळे तेव्हा लॉकडाऊन होतं तर तेव्हा घरी बसूनच करावं लागायचं. ही आमची असाइनमेंट होती ॲक्च्युली, त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टीचे हे बघा. इन्सेक्ट्स, वेगळे इन्सेक्ट्सचा माझा अभ्यास चालू होता तेव्हा, म्हणून हे सगळे त्याचे स्केचेस ते करत होते. हे बघा, कोणाला वियर्ड पण वाटू शकतात या गोष्टी, पण हा आमचा स्टडी होता हा सगळा. आणि मी मागून बघितलं तर ही माझी ती फ्रेंड आहे साक्षीचं, मी एक असंच मिनिएचर काढलेला 2020 मध्ये बघा, तिच्या बड्डेच्या दिवशी काढले 5 डिसेंबरला. मी असंच फर्स्ट टाइम काढून बघितलेलं तिचं कॅरिकेचर टाईप. सो या आता ज्यांना साक्षी माहिती नाही आहे तर साक्षी माझी फ्रेंड आहे. ती माझ्या नवरात्रीच्या ब्लॉगमध्ये होती, आम्ही दांडिया खेळायला गेलो. येस, तिचा फोटो मी इथं पॉपअप करायला वाटलं असतं, ती आहे. हे बघा, हे शिवाजी महाराजांचं हे काढलेलं लॉकडाऊनमध्येच काढलेलं, हे 2020 मधलं आहे हे. मी तो पण ब्लॉग इथं पिन करेल. पाडव्याच्या दिवशी काढलेलं मी हे स्केच काढलेलं. वैभवीनी पियानो वाजवलेला आणि साईराजनी गिटार वाजवलेली. हो, हे असे काही करत असते मी. आणि हे बघा, ही एक सिरीज सारखं मी बनवत होतो. माझे फ्रेंड्स, आमचा ग्रुप होता, तो बाबू असा काहीतरी वर्ड होता तो, आणि मी त्याच्यावर हे असं काहीतरी तो वर्ड द्यायचे प्रत्येक दिवशी आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला काय सुचतंय बरं तसं काढायचं. तर मिस फायर असं हे असे एक दिवशी आम्ही एक उद्योग करायचो. कारण की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हेच गोष्टी सुचायच्या बाबा. हे बघा, आता फ्लो झालं, आता तो वर्डनुसार मला असं सुचलं. त्याच्यानंतर हे एक असं हे रॅन्डम, हे कॅरिकेचर्स मला खूप आवडतात करायला, माझी हॉबी आहे ती. हे असे काही स्टोर वर्ड असेल तो, मग त्यामुळे मी असं काहीतरी, बापरे हे बघा, ओ भाई हे काय अवघड आहे. हे बघा, हे असं काहीतरी, हे तुम्हाला असं दाखवते म्हणजे कळेल. एक रनिंगचं असं काहीतरी असेल हा वर्ड, SFC काहीतरी असेल. हे असे एक हो. ही पण एक मी सिरीज बनवलेली गाईज. माझ्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही समजा फॉलो करत असेल तर मग ते तिथे पण बघा. ही पण एक मी फूड इलस्ट्रेशन्स मी असे बनवलेले. तर माझ्या इंस्टाग्राम पेजला आर्ट वाइब्स मी इथं मेन्शन करेल वाटलं तर माझा इंस्टाग्राम पेज तो, या हँडलला तुम्ही फॉलो करा. तिथे मी सगळे माझ्या आर्ट रिलेटेड सगळ्या गोष्टी अशा ह्या ज्या बनवत असते मी सिरीज, त्या सगळ्या मी पोस्ट करायचं. फक्त सिरीज नाही तर सगळेच आर्ट रिलेटेड सगळेच कॉन्टेंट मला खूप आवडतं. माझं असं चालू असतं. तर मी हे Day 1 इथे बनवलेला आणि मग नंतर ती पण इतकी व्हायरल गेली, म्हणजे माझे ते प्रोडक्ट मी जे बनवलेले, ती बुक होती माझी डायरेक्ट वॉटर कलर्समध्ये केलेले हे सगळं काम. तर ते पण खूप लोकांना आवडले होते. तुम्ही पण नक्की जाऊन बघा. हे अवधूत स्वामींचं बनवलं होतं. ती कॉम्पिटिशन होती, त्यासाठी त्यांचं स्केच सारखं किंवा त्यांची पेंटिंग बनवायची होती. तर मी अशी ही बनवलेली त्यांची अवधूत स्वामी.
येस, हे असं एक 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 बनवत असते. हां, तुम्हाला मी मेन माझा हे दाखवते की मी माझा हा स्टडी केलेला. हा ॲक्च्युली हे बघा, तुम्हाला इथून दाखवेल, मी मागून दाखवते व्यवस्थित. हे बघा, हा सगळा स्टडी माझे 3rd इयरच्या असाइनमेंटसाठी तो एक प्रोजेक्ट होता आमचा, कॅरेक्टर डिझाईन म्हणून. त्याच्यासाठी हा स्टडी मी केलेला लायनचा. तर मग एक ह्युमन सारखं एक कॅरेक्टर घ्यायचं होतं ॲक्च्युली. हे बघा, पहिले तुम्ही बघून घ्या या सगळ्या गोष्टी. ह्युमन लायनचे स्केलेटन कशा आहेत बाबा, तर त्याला मिक्स करून ह्युमन आणि एक ॲनिमलला मिक्स करून एक कॅरेक्टर बनवायचं होतं. अशी ती सिरीज होती. सिरीज नाही, सॉरी, असाइनमेंट होती. त्याचं पूर्ण आहे बघा. आता लायनच्या या स्कलचा मी पूर्ण अभ्यास केला. असं सगळ्या गोष्टी काय कशाला काय म्हणतात हे सगळं असा माझा अभ्यास असतो. मला आवडतो ॲक्च्युली करायला ह्या गोष्टी. ह्याचा थोडा स्टडी लायनचा, कसे फीचर्स आहेत त्याचे एक्सप्रेशन्स. असं सगळं. म्हणजे अजून इथे पुढे मागे केलेत मी. हां, हे बघा. अच्छा, हे असे तो कॅरेक्टर बिल्ड अप करायचा होता आम्हाला. तर मग मी हे असं नरसिंह अवतार घेतलेला मी. हे माझं. सो ॲक्च्युली ती असाइनमेंट ही होती की आम्हाला जे विष्णूचे रूप आहेत, हां, 10 अवतार आहे, तर त्याच्यामध्ये एक अवतार घ्यायचा होता. तर त्याला थोडंसं मॉडिफाय करून तुमच्या पद्धतीने अजून काय चेंजेस करू शकतात तुम्ही त्याच्यामध्ये. ते एक वेगळं कॅरेक्टर बिल्डअप करायचं होतं. सो मी त्याच्यामध्ये तसं एक 10 अवतार घेतलेलं, जे लायन आणि ह्युमन बॉडी मिक्स करून कसं कॅरेक्टर एक बिल्डअप होईल. तर मी त्याचा अभ्यास करत होते. तो अशा आमचा हे असतो सगळा स्टडी. म्हणजे माझं फाईन आर्ट झालं आहे आणि त्याच्यामध्ये माझं इलस्ट्रेशन हे सब्जेक्ट होता, फायनल सब्जेक्ट. तर त्याच्यासाठी आम्हाला कॅरेक्टर डिझाईन ही असाइनमेंट दिलेली 3rd इयरला. तर माझी ती असाइनमेंटचा अभ्यास होता. सो या ॲक्च्युली आम्ही हे सगळे शीट्सवर, मोठ्या शीट्सवर करायचो. पण आता 3rd इयर लॉकडाऊन होतं, तर मग सगळ्याच गोष्टी तेवढ्या शीट्स कोण करत बसतं, म्हणून मग मी बुकवर, मग ही बुक कशी नीट द्यायची असते तर मी दिली पण असते पेजेस फाडून तसं. असं सगळं होतं. लॉकडाऊनमध्ये खूप नुकसान झाले सगळ्या गोष्टींचं. पण या घरात बसून ह्या गोष्टी झाल्या बाबा आमच्या. सो येस, मला हा व्लॉग ॲक्च्युली मला असं वाटलं आज मी मस्त फटाके फोडून हा व्लॉग एंड करेल, पण असं काही झालं नाही. माझ्यासोबत स्कॅम झाला आहे. स्कॅम दिवाळी म्हणू शकते मी. उद्या व्यवस्थित आणि नीट दिवाळी. सो येस. आणि ना मी ह्याच्या रिलेटेड मी तुम्हाला एक सांगते, आर्टच्याच रिलेटेड आता बोलते. तर मी मागच्या वर्षी काही कार्ड्स बनवलेले आणि दिवे विकलेले. मी त्याची रील किंवा तो व्हिडिओ मी इथे पॉपअप करेल, किंवा ह्याच्यानंतर तुम्ही जाऊन बघा. इथे नाही पॉपअप करणार, ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते तो व्हिडिओ पूर्ण. मी मागच्या वर्षी माझे सेल केलेले ते प्रोडक्ट्स, आणि ते कार्ड्स पण मी इलस्ट्रेट केलेले स्वतः. आणि ते स्वतः मी दिव्यांचं जे बनवले होते ते मी क्विलिंग बनवलं होतं स्वतःच्या हाताने, एकूण एक ती गोष्ट. आणि ते सेल आउट केलेले. खूप जणांनी घेतले होते ते. तर मला ते पण एक चांगलं वाटलं. ह्यावर्षी मी विचार नाही केला की काय करू, कारण की थोडंसं जॉबमुळे नाही झालं माझ्याकडनं पॉसिबल. त्यामुळे मी ह्या वर्षी नाही केलं. पण मी पुढच्या वर्षात मी एक ठरवून येईल की दिवाळी आणि न्यू इयर हे 2 गोष्टीमध्ये काहीतरी सेल आउट करायच्याच गोष्टी आर्ट रिलेटेड. येस, फायनल. आणि ह्या वर्षी बघू आता मी काय करू शकते का न्यू इयरसाठी सेल आउट काही गोष्टी, प्रोडक्ट्स बघते. मी लॉन्च करण्याचा प्रयत्न करते, नक्की करेन. आणि तुम्हाला आवडत असेल तर मी तुम्हाला पहिले हे दाखवेल आणि तुम्ही मला DM करू शकता माझ्या इंस्टाग्राम पेजवर. मी इथे माझा ID देते तुम्हाला, तर तुम्ही तिथे मला DM करा नक्कीच. त्याआधी मी तुम्हाला प्रोसेस पण दाखवेलच ऑब्व्हियसली. सो येस, दॅट्स फॉर इट गाईज. मी हा ब्लॉग इथे सेंड करते. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स. सॉरी फॉर दॅट पिक्चरवाला स्टफ. बाय बाय. उद्या भेटूया. उद्या व्यवस्थित दिवाळी सेलिब्रेट करू, फटाके फोडून, नवीन कपडे घालून. गाईज, कालपासनं मी म्हणते की व्लॉग एंड करते आणि मी नेहमी काहीतरी मागून ॲड करते या मुलांमुळे. ह्यांनी आत्ता कुठे गेलेले आणि काय आणलंय बघा.
आणि लास्ट मोमेंटला ड्रेस सारखं आमच्या फटाके आता आणलेत. आता या दोघांनी जाऊन काय येडे. आणि आता हे सॉर्ट करतायत उद्या सकाळी कोणते फोडायचे आणि संध्याकाळी कोणते फोडायचे. भाई हे काय काय आणलं दाखव जरा. सर्वात पहिले आपण बघू शकता इकडे सुरसुरी आहे. त्यानंतर भूलचक्करचं एक पॅकेट आहे. अरे एक एक हळूहळू तो दाखव. भूलचक्कर हे बघा. स्पिनर अशोका चल. त्यानंतर झाड आणलंय. हे एक पॅकेट आहे झाडचं. हे ड्रॅगन बॉम्ब म्हणून भेटले ते चांगले होते. हे पूर्ण हे दोन्ही 30-30चे 60 आहे. बाकी लड कमी घेतले आहे. खूप कमी घेतले. खूप एवढेशेच लड. बाकीचे उद्या दिदी व्हिडिओच्या अर्निंग. पिझ्झेच काय ते नुसते. त्याच्यानंतर मग आम्ही ते काय होतं त्या बॉक्स मध्ये जे लपवलंय मागे. शेवटी दाखवूया. हे आहे चिमणी बॉम्ब. चिमणे दोघ कारण की आम्ही तर फोडत नाही. दिदी त्या अशा करत बसते. तिला तिचे ते फोटोज ते आपला असं तो एस्थेटिक फोटो. मग त्यानंतर हे मेन काम आहे. बॉम्ब घेतलेत हुशार. वॉर्निंग वाचून घेऊ. टू बी डिस्प्लेड ऑन ओपन ग्राउंड. इग्नाइट अँड फ्यूज. रिटायर ॲट वन्स. ओनली फॉर अडल्ट्स. अडल्ट्स तुझं काही काम नाही आहे त्याच्यात. आणि हिचा पण काय काम विदिन काय पर कर राहिलं. म्हणजे काय म्हणजे काय अर्थ असे जास्त असे जिथे साऊंड एको होता तिकडे जास्त फोडायचं नाही. कारण की याच्यात आवाज खूप जास्त असतो आणि कानाला हार्म होऊ शकतो. जरा ओपन फोडायचं. एवढे फटाके आणलेत यांनी. आता हे सगळे उद्या मी उद्याचे सॉर्ट करून घेते. उद्या सकाळी कोणते फोडणार आहे आणि संध्याकाळी कोणते फोडणार. जे आज वाटलेली आज दिवाळी आहे जी उद्या आहे. उद्या काय उद्या सो ठीक आहे गाईज. हा ब्लॉग इथे सेंड करते. बाय बाय.